1 जुलै 2024 पासून लागू झालेल्या नवीन फौजदारी कायद्याविषयी न्यायाधीशांनी मार्गदर्शन केले आहे। तसेच नवीन कायद्याचे स्वागत देखील करण्यात आले आहे। धुळे जिल्हा पोलीस दल व जिल्हा विधी व प्रादेशिक सेवाकरण यांच्या संयुक्त विद्यमाने पोलीस प्रशिक्षण केंद्र ते कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश माधुरी आनंद हे होत्या, तर कार्यक्रमाचा प्रास्ताविक जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत देवरे यांनी केला आहे। दीप प्रज्वलन व प्रमुख अतिथींचा सत्कार करत कार्यक्रमाला सुरुवात झाली। पोलीस दलासह सर्वसामान्य नागरिकांना लागू झालेल्या नवीन कायद्याविषयी माहिती व्हावी याकरिता कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश DM आहेर यांनी भारतीय न्याय संहिता BNS 2023 कायदा अंमलबजावणीविषयी, तर अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश डॉक्टर FAM ख्वाजा यांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता BNSS 2023 कायदा अंमलबजावणीविषयी सखोल असं मार्गदर्शन केलं आहे। तसेच नवीन कायद्याचं स्वागत देखील करण्यात आलं आहे। लागू झालेल्या नवीन कायद्यांवर एक पथनाट्याचे देखील सादरीकरण करण्यात आलं। या प्रसंगी जिल्हा न्यायालयाच्या जिल्हा व सत्र न्यायाधीश माधुरी आनंद, जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत देवरे, अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश DM आहेर, अतिरिक्त व जिल्हा सत्र न्यायाधीश डॉक्टर FAM ख्वाजा, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार आदी यावेळी उपस्थित होते। मित्रांनो, हे नवीन कायदे आपल्याकडे आजपासून जे आपण लागू केले आहे, तुम्हाला किती लोकांना कल्पना आहे माहिती आहे? NPSC लोकांना NPSC घेणाऱ्या माहिती असतं की साधारणतः पहिला 4 कायदा 1823 मध्ये आला आणि त्याच्यामध्ये असं म्हणलं होतं की पहिलं लॉ कमिशन भारतामधलं तयार करण्यात आलं आणि पहिलं लॉ कमिशन 1934 साली लगेच तयार झालं आणि त्याचे अध्यक्ष होते त्यांना लॉर्ड मॅकॉले म्हणायचे। हे लॉर्ड मॅकॉले जगाचे पहिले अध्यक्ष होते। पण त्यांनी सगळा अभ्यास करून 12 वर्षाचा अभ्यास करून आणि काही देशातील काही चांगल्या बाबी घेऊन त्यांनी आपल्याला कोड आहे तो आपण कालपर्यंत संपूर्ण भारतामध्ये आपण अंमलात आणत होतो त्याचा ड्राफ्ट आहे। त्याच्यानंतर 1857 बंद झालं त्यांना माहिती आहे आणि इमिडिएट 1860 साली म्हणजे आजपासून 164 वर्ष अगोदर हा इंडियन पिनल कोड कायदा आपण अंमलात आणला, जो कालपर्यंत आपण यूज करत होतो। मित्रांनो, त्याचप्रमाणे CRPC जो आहे साधारणतः पहिला जो इंडियन ड्राफ्ट 1883 ला आला, तो आपण 41 लॉ कमिशनने 1973 ला नवीन स्वरूप आहे ते अंमलात आणला। तर त्याचप्रमाणे आपलं तिसरा ऍक्ट आहे केंद्राचा आहे, तो सुद्धा 1835 सालाचा आहे। आजपासून 3 लॉज जे जुने लॉ होते IPC, CRPC आणि एव्हिडन्स ते रिपीट झालेले आहेत आणि ते आजपासून लागू होणार आहे। याचा अर्थ काय? याचा अर्थ असा होतो की जुने जे कायदे होते ते पूर्णपणे संपुष्टात आले। काय करायचं किंवा की जुने कायदे अजूनही आहे, कारण या नवीन कायद्यांना रेट्रोस्पेक्टिव्ह इफेक्ट नाही। रेट्रोस्पेक्टिव्ह इफेक्ट म्हणजे आधी जायचं आणि पूर्ण संपवायचं असं नाही। आधी जे काही केसेस होत्या आणि त्या आता ज्या प्रलंबित आहेत त्यांना अजूनही तुम्हाला जुन्या कायद्यानुसारच न्याय मिळेल आणि कार्यक्रम पण चालू, कारण की आपल्या नवीन कायद्यामध्ये रिपील आणि सेव्हिंग्स असा चॅप्टर असतो आणि त्या अनुषंगाने तुम्हाला आधी जाऊन पुढे त्याचा प्रोग्राम सादर करावा। फक्त काय नाही तर नवीन जे अमेंडमेंट झालेले आहेत, काही टोटल रिपील झालेले आहेत, काही अमेंडमेंट आहेत। आजपासून जे काही कॉग्निझन्स होणार ऑफिस त्यासाठी लागू राहतील पूर्ण। एवढंच कळलं का? एवढं कळलं का? आता हे कायदे वाचताना आपल्याला निवड हेच कायदे वाचायचे आहेत का? नाही। मग काय काय वाचावं लागेल तुम्हाला हे कायदे समजून घ्यायला? तुम्हाला स्कूल फीडिंग पण येऊन करणार आहे का रोज? नाही। आपण सुजाण नागरिक, मग आपण सुजाण नागरिक आहोत हे दर्शवण्याकरिता आपल्याला काय करायला पाहिजे?
कसा बदल झाला, तो कितपत तुमच्या जीवनाशी संबंधित आहे आणि पुढे अजून त्याचा कसा फायदा होतो. प्रतिनिधी सुनील निकम, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे.